प्रीत तुझी माझी अंतिम भाग 9. मृत्यूच्या सावलीतून आणि सत्याचा धक्का. हॅपी एंडिंग. अर्जुन समोर उभा, अन्वी मागे सरकत होती. दरवाजा बंद. एस्केप नाही. गेम ओव्हर अन्वी. अर्जुन हसत पुढे येतो. अन्वी घाबरलेली, पण तिच्या डोळ्यात अजूनही जिद्द. मी हार मानणार नाही. तू हे का करतोयस, ती विचारते. कारण मला सगळं हवं आहे. आर्यनचं आयुष्य, त्याचं प्रेम आणि तू. तो तिचा हात पकडतो. लिव्ह मी. अन्वी झगडते. ती अचानक त्याला ढकलते आणि बाजूला ठेवलेला लॅम्प त्याच्यावर फेकते. अर्जुन मागे सरकतो. अन्वी लगेच दरवाजाकडे धावते, पण दरवाजा लॉक. ती पटकन खिडकीकडे धावते. खिडकीतून उडी मारते. ती खाली पडते, थोडी जखमी पण जिवंत. ती धावत घराबाहेर जाते. दुसऱ्या बाजूला आर्यन उठतो. अन्वी. तो तिला शोधायला लागतो. ती कुठे गेली? फोन कॉल. अचानक त्याचा फोन वाजतो. अर्जुन ऑन कॉल. लुकिंग फॉर युअर वाईफ. आर्यन शॉक. अर्जुन. ट्रूथ बॉम्ब. हो, आणि आता तुला सगळं कळणार आहे. रिव्हील बिगिन्स. मीच सगळं केलं. विराज, रिया, सगळं. आर्यन ब्रेकडाऊन. व्हाय? कारण तू सगळं मिळवलंस आणि मला काहीच नाही. आता शेवटचं टार्गेट अन्वी. डोंट यू डेअर टच हर. अर्जुन लाफ्स. टू लेट. मीनवाईल अन्वी वीक. अन्वी रस्त्यावर जखमी, श्वास अडकलेला. मला जगायचं आहे आर्यनसाठी. रेस्क्यू मुवमेंट. तेवढ्यात एक गाडी थांबते. कुणीतरी बाहेर येतं. शॉक एंट्री. रिया. रिलीफ प्लस शॉक. अन्वी. ती धावत तिच्याकडे येते. तू सेफ आहेस. मी आहे तुझ्यासोबत. अन्वी हळू आवाजात. रिया. अर्जुन विलन आहे. रिया रिॲक्शन. रिया शांतपणे. मला माहीत आहे. रिया आधीपासूनच जाणत होती. आता फायनल प्लॅन काय असेल? आणि आर्यन वर्सेस अर्जुन फेस ऑफ कधी होणार? कथा आता फायनल वॉर मोडमध्ये आहे. अन्वीने मृत्यूच्या तावडीतून एस्केप केलं आणि अर्जुनचं खरं रूप समोर आलं. आता फायनल वॉर सुरू होणार. शेवटच्या लढाईची तयारी. रिया अन्वीला गाडीत बसवते. तिच्या हाताला जखम झालेली, चेहरा घाबरलेला, पण डोळ्यात अजूनही जिद्द होती. रिया. तुला आधीपासूनच माहिती होतं? अन्वीचा थरथरणारा आवाज. रिया काही क्षण शांत राहते. हो, पण मला पुरावा हवा होता. अन्वी तिच्याकडे बघतच राहते. जेव्हा विराज पकडला गेला तेव्हाच मला समजलं होतं की तो फक्त एक प्यादा आहे. खरा खेळ कुणीतरी दुसराच खेळतोय आणि तो अर्जुन आहे. रिया तिला एका जुन्या वेअरहाऊसमध्ये घेऊन जाते. आत आर्यन आधीच उभा असतो. अन्वी त्याला पाहताच धावत त्याच्याकडे जाते आणि त्याच्या मिठीत कोसळते. आर्यन. अर्जुन. तोच सगळं करतोय. आर्यनच्या डोळ्यात पाणी येतं. मला माहीत आहे. त्याने स्वतः फोन करून सगळं सांगितलं. क्षणभर तिघेही शांत, कारण आता त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता. अर्जुनला थांबवायचं कसं? रिया टेबलवर काही फोटोज आणि फाईल्स ठेवते. अर्जुन उद्या रात्री जुन्या फॅक्टरीमध्ये जाणार आहे. तिथे त्याचा पुढचा डील आहे. जर आपण तिथे गेलो तर त्याच्याकडे सगळे पुरावे मिळतील. आर्यन मूठ घट्ट करतो. यावेळेस मी त्याला सोडणार नाही. पण अर्जुन त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे. दुसऱ्या बाजूला अर्जुन आपल्या रूममध्ये उभा. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू. त्यांना वाटतं ते मला पकडतील. तो फोनवर म्हणतो. प्लॅन बी सुरू करा. दुसऱ्या दिवशी जुनी फॅक्टरी. अंधार, पाऊस, विजांचा कडकडाट. आर्यन, अन्वी आणि रिया तिथे पोहोचतात. फॅक्टरी पूर्णपणे रिकामी वाटत होती. पण अचानक दरवाजा आपोआप बंद होतो. धाडकन. अन्वी घाबरते. आर्यन. तेवढ्याच स्पीकरवरून अर्जुनचा आवाज येतो. वेलकम. अर्जुनचा गेम सुरू. तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकाल, पण हा गेम मी बनवला आहे. रिया आजूबाजूला पाहते. तो आपल्याला पाहतोय. अचानक स्क्रीन चालू होते. एका मोठ्या स्क्रीनवर अर्जुन दिसतो. तो हसत होता. आर्यन. तुला माहीत आहे का, आई बाबा तुझ्यावरच जास्त प्रेम का करायचे? आर्यन थांबतो. काय बोलतोयस तू? सर्वात मोठं रहस्य. अर्जुन हसतो. कारण तू त्यांचा खरा मुलगाच नाहीस. अन्वी आणि रिया शॉक.
काय? आर्यनच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुनचं विषारी सत्य. तुला लहानपणी ॲडॉप्ट केलं होतं आणि तरीही सगळं तुलाच मिळालं. आईबाबांचं प्रेम, घर आणि आता अन्वी. आर्यन पूर्णपणे तुटून जातो. नाही, हे खोटं आहे. अर्जुन समोर येतो. अचानक अंधारातून अर्जुन समोर येतो. त्याच्या हातात गन. नाही भाऊ, हेच ट्रुथ आहे. अन्वी आर्यनचा हात पकडते. काहीही झालं, मी तुझ्यासोबत आहे. रिया पुढे येते. अर्जुन, गेम संपला. अर्जुनचं शेवटचं आव्हान. नाही, तो हसतो. गेम आता सुरू झाला आहे. तो गन आर्यनकडे रोखतो. गोळीचा आवाज, धाड. पण गोळी कोणाला लागली? आर्यन, अन्वी की रिया? अर्जुनचं सर्वात मोठं रहस्य समोर येतं. आर्यन अडॉप्ट केलेला आहे आणि शेवटी गोळी कोणाला लागते? धाड. गोळीचा आवाज संपूर्ण फॅक्टरीमध्ये घुमतो. क्षणभर सगळं थांबतं. हू गॉट शॉट? अन्वी ओरडते. आर्यन. पण गोळी आर्यनला नाही, रिया. रिया जमिनीवर कोसळते. तिच्या छातीवर रक्त. अन्वी धावत तिच्याकडे. रिया. नाही. आर्यनचा चेहरा पूर्ण बदलतो. डोळ्यात राग, वेदना. तो अर्जुनकडे धावतो. तू संपलास आज. दोघांमध्ये जोरदार फाईट सुरू होते. पावसाचा आवाज, विजांचा कडकडाट आणि प्रत्येक पंचमध्ये अनेक वर्षांचा राग. अर्जुन्स मॅडनेस पेक. अर्जुन ओरडतो, तू माझं सगळं घेतलं. आर्यन्स ट्रुथ लाईन. आर्यन, मी काहीच घेतलं नाही. तू स्वतःच सगळं गमावलं. मीनवाईल रिया क्रिटिकल. रिया श्वास घेण्यासाठी झगडते. अन्वी तिचा हात धरते. रिया, प्लीज काही बोल. लास्ट वर्ड्स. रिया हलकंसं हसते. अन्वी, तू लकी आहेस. त्याचं प्रेम जप. हार्ट ब्रेकिंग मुमेंट. अन्वी, नाही, तुला काही होणार नाही. टर्निंग पॉइंट. पोलीस सायरन. दुरून सायरनचा आवाज. रिया आधीच पोलिसांना अलर्ट केलेलं असतं. आर्यन अर्जुनला खाली पाडतो. गन दूर फेकतो. एंड इट, आर्यन म्हणतो. अर्जुन हिडन नाईफ काढतो. तो आर्यनवर हल्ला करणार तेवढ्यात अन्वी मध्ये येते आणि त्याचा हात थांबवते. इनफ, ती ओरडते. हे सगळं संपलं आहे. तेवढ्यात पोलीस आत येतात. अर्जुनला पकडतात. अर्जुन ओरडतो, हा गेम संपलेला नाही. आर्यन शांतपणे, हो, कारण हा गेम नव्हताच. ही प्रेमाची लढाई होती. हॉस्पिटल सीन. रिया ऑपरेशनमध्ये. आर्यन आणि अन्वी बाहेर. इमोशनल वेट. अन्वी, ती वाचेल ना? आर्यन तिचा हात धरतो. हो, कारण ती फायटर आहे. डॉक्टर बाहेर येतात. क्षणभर शांतता. शी इज आउट ऑफ डेंजर. अन्वी रडते. आर्यन तिला मिठी मारतो. काही दिवसांनी रिया हळूहळू बरी होते. रिया, आता मी माझं आयुष्य नव्याने सुरू करणार. ती आर्यनकडे पाहते. टेक केअर अन्वी. तू नेहमी स्ट्रॉंग राहा. हॅपी एंडिंग. लव विन्स. काही महिन्यांनी आर्यन आणि अन्वी नवीन घरात, नवीन आयुष्य. आर्यन, इतक्या सगळ्यानंतर आपण इथे आलो. अन्वी हसते, कारण आपलं प्रेम खरं होतं. दोघं एकमेकांना मिठी मारतात. ब्युटिफुल एंडिंग. खिडकीतून सूर्यप्रकाश. नवीन सुरुवात. काही नाती रक्ताने नाही तर प्रेमाने जुळतात आणि जे प्रेम खरं असतं ते शेवटी जिंकतंच. द एंड. हॅपी एंडिंग. प्रीत तुझी माझी. लव विन्स. इमोशनल हॅपी एंडिंग. अर्जुनचा शेवट. रिया वाचते आणि शेवटी प्रेम जिंकतं. ही होती एक सुंदर प्रेमकथा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.